या आपण देवाच्या वचनावर पाहूया. आपल्या सर्वांच्या परिचयाचा भाग आहे आणि तो पुन्हा एक वार आपण पाहूया. आपण वाचूया मार्क शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि त्याचं 35 पासून ते 41 वचनाचा भाग आहे. परंतु आपण तो पूर्ण भाग न पाहता केवळ एका वचनावर थोडंसं लक्ष आपलं केंद्रित करणार आहोत. आणि तो आपण वाचूया, म्हणजे मार्क शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि त्याचं 41 वचन. त्या वचनामध्ये असलेलं आहे, तेव्हा ते अतिशय घाबरले व एकमेकास म्हणू लागले, हा आहे तरी कोण? वारा व समुद्र देखील याचे ऐकतात. तेव्हा वाचलेल्या वचनावरती आपला आशीर्वाद पाठव. प्रियांनो, हा भाग आपल्या प्रत्येकाला माहिती आहे आणि गेल्या महिन्यामध्ये देखील आपण ऐकलं असेल अनेक दासांद्वारे, कमीत कमी तरी 3 दासांच्या संदेशामध्ये या घटनेचं उदाहरण मी ऐकलेलं आहे आणि त्यातून अनेक अशा गोष्टी शिकण्यास मिळाल्या, ऐकण्यास मिळाल्या आणि देवाचं गौरव देखील त्यातून कळालं. आणि हाच भाग ज्यावेळेस मला विचार आला की सांगावं, आणि देवाने ज्यावेळेस हा विचार दिला आणि त्या विचारामध्ये त्यामध्ये देवाने भर गाठली आणि खरोखर देव बाबा पुन्हा एक वार हा भार आपल्या समोर त्याने आणलेला आहे. प्रियानो, ह्या ठिकाणाचं जे घटना आहे किंवा जी परिस्थिती आहे, आपल्या सर्वांना परिचय असेल, कारण की ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आहे, नाव आहे. नावेमध्ये अनेक देवाचे सेवक आहे, देवाचे शिष्य आहेत. आणि असं असताना त्या ठिकाणी वादळ आलेलं आहे आणि वादळ आलं असताना त्यांची परिस्थिती घाबरले आहेत आणि भयभीत होऊन ते प्रभू येशू ख्रिस्ताला, जो प्रभू येशू ख्रिस्त झोपलेला आहे त्याला उठवत आहेत आणि घाबरून त्याला उठवून त्याला म्हणत आहेत की आम्हाला वाचवा. आणि आपल्या प्रत्येकाला या विषय ऐकल्यानंतर आपल्याला कळतं की विश्वासाविषयी या ठिकाणी अनेक अशा गोष्टी कळतात आणि प्रभू येशू ख्रिस्त देखील त्या ठिकाणी त्यांना बोलत आहे की तुमचा विश्वास कुठे गेला. या सगळ्या गोष्टी पाहताना आपल्या समोर एक देवाचं अद्भुत प्रेम किंवा देवाची महान कार्य आपल्याविषयी जे असणार आहे ते कळतात. मी असं का म्हणत आहे? कारण की प्रियानो, हा जो 4था अध्याय, जो मार्क शुभवर्तमान 4था अध्याय, हा तो आपण पुन्हा एक वार वाचला किंवा पूर्ण समजण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचे निवडलेली लोक आहेत, म्हणजे 12 प्रेषित आहेत. त्याबरोबर आणखी काही लोक आहेत की जे प्रभू येशू ख्रिस्ताला योग्य रीतीने ऐकत आहेत, योग्य रीतीने समजत आहेत आणि त्याच्या मार्गामध्ये चालण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि प्रियानो, अशी गोष्ट असताना प्रभू येशू ख्रिस्ताची देखील एक हे आपल्या विश्वासणाऱ्या लोकांविषयी की त्यांनी माझ्यावर, जर माझ्या बरोबर आहात किंवा माझ्यामध्ये वाढत आहात, तर तुम्ही प्रत्येकाने माझ्यासारखं बनावं. प्रियानो, ही ही योजना किंवा ही कल्पना किंवा ही दया देवाची जी आहे ना, ती केवळ प्रभू येशू ख्रिस्ताला या वेळेसच नव्हती. जर आपण पाहिलं तर आपले जे पहिले जे प्रभूचे दास होऊन गेले, म्हणजे देवाचे दास जे मोशे होते किंवा दावीद होते, या सर्वांच्या जीवनामध्ये जर बघायला गेलं ना, तर त्यांनी देखील ज्यावेळेस परमेश्वराला व्यक्तिवाचक ओळखलं किंवा त्याला समजण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस देवाने देखील त्यांच्या जीवनामधून अनेक असे मोठमोठे कार्य केले. आणि हे कार्य का केले? कारण की देव आपलं जे सामर्थ्याचं जीवन आहे किंवा आपलं जे पावित्र्याचं जीवन आहे किंवा आपलं सामर्थ्य आहे ते कळवण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या प्रत्येकाच्या जीवनासंदर्भात त्याची एकच इच्छा आहे की माझ्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांनी त्याचं ते महानपण, महान कार्य, महान दया, महान कृपा त्यांनी रोज आणि रोज समजावी आणि त्याच्यामध्ये वाढावं. आणि देवाची एक अद्भुत योजना अशी आहे की त्यांनी देवाच्या देवाच्या राज्याचे योग्य ते ठरावं. किती हे अद्भुत आहे देवाचं कार्य, किती हे अद्भुत महान देवाची प्रीती आहे. प्रियानो, या ठिकाणी जर बघायला गेलं तर आपला एक महान आणि मोठा आणि राजा, एक अद्भुत देव या ठिकाणी कळतो. आणि ज्यावेळेस ह्या शब्दाचा उच्चार आपण करतो की मोठा राजा किंवा मोठा पद किंवा मोठं व्यक्तिमत्व समजण्याकरता, त्यावेळेस या जगामध्ये जर बघायला गेलं तर असे काही काही मोठे लोक आहेत जे कधीच्यात नावाने मोठे आहेत, जे कधीच्यात पैशाने मोठे आहेत, ते कधी अनेक गोष्टींनी मोठे आहेत. आणि त्यांचं ज्यावेळेस ते मोठेपण ज्यावेळेस ते दाखवतात, त्यावेळेस ते कुठल्या तरी गोष्टीने किंवा कुठल्या तरी जणू काय वाईट गोष्टींनी का होईना, परंतु ते आपल्याला प्रगट करतात. उदाहरण बघायला गेलं तर राजे महाराजे ह्यांच्या संदर्भात जर समजायला गेलं तर महाराजे काय करतात?
आपल्या गुलामान लोकांना तशा प्रकारे त्यांना ताडण करून किंवा शिक्षा करून किंवा एखादा राजा आहे तो युद्ध करून अनेकांना मारून पराक्रम करून दाखवतो की मी किती मोठा आहे. परंतु आपला जो राजांचा राजा, जो प्रभूंचा प्रभू, जो खरा योग्य असणारा व खरा मोठ्या पदावर असणारा असा जो देव आहे, हा देव ज्या वेळेस मनुष्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो किंवा मनुष्याला कळवण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस त्याच्यामधून केवळ एक प्रेमच, एक दयाच आणि एक कृपाच कळते. आणि तो कृपेनेच आपल्याला कळवतो की मी तुमच्यावर किती प्रेम करतो किंवा मी किती मोठा आहे, मला समजण्याचा प्रयत्न करा, कारण की मी तुम्हाला कशा प्रकारे मोठा करायला मागत आहे. म्हणून तर देवाने ज्यावेळेस मोशेची निवड केली, त्यावेळेस त्याला पूर्णपणे नम्र करून टाकला. त्या नम्रपणा केल्यामुळे त्याला इतका मोठा केला की फारो पासून जे भयानक सैन्य होतं त्याच्यापासून सोडवण्याकरता त्याला उभं करायला हिंमत दिली. जर दाविदाविषयी विचार केला प्रियांनो, तो देखील एक चांगल्या प्रकारे गल्ल्याताला मारणारा एक फेमस झाला होता. परंतु देवाने त्या जीवनामध्ये अशा प्रकारे टाकलं की तो पूर्णपणे नम्र झाला, लपू लागला, लपून राहिला. आणि नंतर देवाने त्याला एक राजा करून ठेवला. या सगळ्या देवाच्या दासांच्या अनेक असे दास आहेत, त्यांच्या जीवनाकडे बारकाईने जर पाहिलं तर आपल्याला कळतं की देवबाप मनुष्याला प्रथमतः नम्र करतो आणि त्यानंतर त्यांना इतकं मोठं करतो की त्यांचं नाव आपण कधी विसरू शकत नाही. आज देवाची केवळ त्या सेवकांविषयीची योजना नाही, तर प्रियांनो, आज तुम्ही आणि मी जे या जगामध्ये आहोत, जे राष्ट्राबाहेरचे आहोत का होईना, परंतु आज तुमच्या आणि माझ्या संदर्भात देखील देवाची हीच योजना आहे की तुम्ही आणि मी देखील त्याच्या त्या महान सामर्थ्यामध्ये भरून त्याचं गौरव, कुठल्याही भीतीला न घाबरता आपण सामोरे जाऊन त्याचा गौरव आनंदाने आणि हर्षाने करणं फार गरजेचं आहे. म्हणून प्रभू श्री ख्रिस्त देखील आपल्या या 4थ्या अध्यायामध्ये, मार्क शुभवर्तमान 4थ्या अध्यायामध्ये तो प्रकट करत आहे, तीच गोष्ट कळवण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या वेळेस आपण हा 4था अध्यायाचा सुरुवातीचा भाग जेव्हा पाहतो त्यावेळेस पेरणी करण्याचा दाखला त्या ठिकाणी आहे. हा दाखला दाखवण्याचा उद्देशच देवाला काय आहे की अनेक प्रकारचे लोक आहेत, अनेक प्रकारचे विश्वासणारे आहेत, अनेक प्रकारची लोक आहेत, ते प्रत्येक लोक वचन ऐकणार आहेत, वचन प्रत्येकाला समजणार आहे, पण ते अंगीकार करणं किंवा कशा प्रकारे अंगीकार करणं याचं रूपांतर प्रभून ठेवलेलं आहे. कशा प्रकारची लोक त्या ठिकाणी असणार आहे. काही असणार आहे ते बी वाटेवर पडणारे आहेत, म्हणजे केवळ फक्त थोड्या वेळसाठी. काही काटेरी झुडपामध्ये पडणार आहे, संकटाला घाबरून. काही सूर्याच्या प्रकाशाने करपणार आहेत, अनेक प्रकारच्या जगातल्या गोष्टीला पाहून. आणि काही जे पडणार आहे ते सुपीक जमिनीमध्ये पडणार आहे. परंतु ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त हे दाखले जेव्हा सांगतो किंवा समजवतो ना, त्यावेळेस त्या ठिकाणी त्या ठिकाणी मी एक वचन आपल्याला वाचतो, म्हणजे मार्क शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि त्याचं 10वं वचन. त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, तो एकांती असता त्यांच्याबरोबर 12 जणांसह जे होते त्यांनी त्यांना दाखल्याशिवाय विचारले. म्हणजे काय आहे प्रियानो, ह्या ठिकाणी त्या 12 जणांना त्यांनी संगतीने घेतलेलं आहे. त्यांना त्या दाखल्याविषयी पूर्णपणे स्पष्टीकरण करत आहे, त्यांना समजवत आहे. कारण की या गोष्टी जसं जगातले लोक घेतात तशा प्रकारे तुम्ही न समजता तुम्ही योग्य रीतीने समजून घ्यावं, तुम्ही योग्य रीतीने ह्याचं समजून करून तुम्ही तशा प्रकारे वागावं. आणि त्यांच्याविषयी एकच अपेक्षा प्रभू करत आहे की तुम्ही 100 पट द्यावं. किती हे देवाचं आपल्याला समजणाऱ्या किंवा त्याला जाणणाऱ्या लोकांविषयी अपेक्षा आहेत. आज प्रियांनो, या गोष्टी पाहताना आज हे चित्र तुमचं आणि माझं आहे. का माहितीये का? कारण की जर तुम्ही आणि मी जर प्रभू येशू ख्रिस्ताच्या सहभागितेमध्ये नेहमी बसत आहोत, त्याचं वचन आपण बारकाईने ऐकत आहोत, त्याच्या वचन स्वीकारण्याचा किंवा ते समजण्याचा प्रयत्न आपण करत आहोत, आज तुमच्या आणि माझ्याविषयी देवाची योजना हीच आहे की तुम्ही आणि मी एकदम जवळून त्याला तुम्ही आणि मी समजावं आणि त्याच्यासारखं बनावं. प्रियानो, यांना उत्तेजन देण्याकरता या 4थ्या अध्यायामध्ये पुढचा एक आणखी एक दाखला त्याने दिलेला आहे. आणि त्या दाखल्यामध्ये त्यांना अजून तो प्रोत्साहित करत आहे. ते म्हणजे काय की दिवा आणि बी याचा उदयाचा दाखला देऊन व त्यांना प्रोत्साहित करत आहे. म्हणजे काय आहे, दिवा कुठं ठेवतात, दिवाचा उपयोग काय आहे, दिवा कशासाठी वापरतात. देवाचं प्रभू येशू ख्रिस्ताचं म्हणणं केवळ एवढं होतं
की प्रियानो तुम्ही आणि मी देखील दिव्याप्रमाणे व्हावं. बी आहे, बी कशा प्रकारे छोटंच असतं, परंतु जे वाढतं त्यावेळेस पाखरं तिथे येतात, तिला आधार घेण्यासाठी येतात, त्याचा उपयोग किती चांगल्या प्रकारे होतो. देवाचं प्रभू ख्रिस्ताचं विचार होते आपल्या शिष्याविषयी की तुम्ही आणि मी देखील असावं की तुमच्याकडे लोक यावेत, तुमच्याकडून त्यांनी समजावं, तुमच्याकडून त्यांनी मोठ्या मोठ्या गोष्टी ऐकाव्यात आणि मोठ्या मोठ्या गोष्टीमध्ये तुम्ही आणि मी त्यांनी प्रोत्साहित व्हावं. यासाठी प्रभू ख्रिस्त त्यांना हे सगळे दाखले देऊन किंवा ह्या सगळ्या गोष्टी देऊन त्यांना उत्तेजन देत आहे, त्यांना मोठं करत आहे, त्यांना आपल्याप्रमाणे बनवत आहे प्रभू ख्रिस्त. आज ह्या चौथ्या अध्यायामधून प्रभू तुम्हाला आणि मला देखील आज हीच गोष्ट सांगत आहे. आज या सभा ज्या चालू आहेत किंवा आपण विश्वासणारे एकत्र मिळतो किंवा रोज आणि रोज नव्या नव्या गोष्टी ऐकतो देवाच्या दासांकडून किंवा देवाच्या वचनामधून, त्याच प्रियांनो देवाची तुमच्या आणि माझ्याविषयी एकच अपेक्षा आहे, ती म्हणजे काय, की त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे वाढावं. इतकं वाढावं की प्रभू येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून राहिला, पूर्णपणे त्यांच्यावर राहिला. कारण मी असं का म्हणत आहे, कारण की बघा ना, ज्यावेळेस आपण ह्या चौथा अध्याय आणि त्याचं 36 वचन आपण वाचतो, म्हणजे मार्क शुभवर्तमान याचा चौथा अध्याय आणि 36 वचन, त्यामध्ये काय लिहिलंय, तेव्हा लोक समुदायाला सोडल्यावर तो मचव्यात होता, तसाच ते त्याला घेऊन गेले. आता बघा काय आहे, प्रभू ख्रिस्त त्या मचव्यामध्ये बसलेला आहे, पण ते लोक प्रभू ख्रिस्ताला घेऊन गेले. म्हणजे काय झालेलं आहे, प्रभू ख्रिस्ताला घेऊन जात आहेत ते लोक. आता प्रभू ख्रिस्त काय त्यांच्यावर पूर्णपणे राहिलेलं आहे. आज प्रभूचं प्रेम किंवा प्रभूची दया आज मनुष्यावर इतकी आहे ना प्रियांनो, तो आपल्यावर इतका प्रेम करतो, इतकं दया करतो की तो आपल्यावर देखील भरोसा ठेवतो. आज अशा प्रकारे तुम्ही आणि मी त्या प्रभू ख्रिस्ताला भरोसाला योग्य रीतीने समजणं फार गरजेचं आहे. फार त्याला योग्य रीतीने त्याला मान देणं फार गरजेचं आहे, कारण की तो तुम्हाला आणि मला अशा प्रकारे समजणारा किंवा अशा प्रकारे जाणणारा हा देव या ठिकाणी दिसतो. तो सर्व ज्ञानी आहे, तो सर्व सामर्थ्यवान देव आहे. परंतु तो आज जे तुम्ही आणि मी मातीचे मानव, त्या मानवावर तो इतकं प्रेम करतो की पूर्णपणे तुमच्यासाठी माझ्यासाठी पूर्णपणे तो समर्पण व्हायला मागतो. किती हे अद्भुत आहे ना. आणि ह्या ठिकाणी ज्यावेळेस दाखला वाचतो आपल्याला माहिती आहे की तो इतका त्यांच्या झाला की तो आतमध्ये जाऊन त्या बोटीमध्ये जाऊन तो झोपलेला आहे, म्हणजे पूर्णपणे भरोसा त्यांच्यावर त्यांनी टाकलेला आहे. आज प्रियानो या गोष्टीतून प्रभू तुम्हाला आणि मला आज कळवत आहे, आज तुमच्यावर माझ्यावर देखील अशा प्रकारचा भरोसा प्रभू टाकत आहे. तर आज तुम्ही आणि मी किती सावधान राहिलं पाहिजे. आज तुम्ही आणि मी किती प्रकारे त्याला त्याला गौरव देणारे जीवन एकदम पावित्र्याने जगणं किती गरजेचं आहे. कारण की त्याची ओळख आपल्यातून प्रगट करायला देव कळत आहे. त्याची ओळख आज तुम्ही आणि मी सांगणारे आहोत, त्याची ओळख योग्य रीतीने कळवणारे आहोत, धीराने, हिमतीने आणि विश्वासाने आज आपण त्याची ओळख कळवणं फार गरजेचं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला देखील तशा प्रकारे वाटल्यामुळे काय झालं की वादळ आलं. होय प्रियानो, हे वादळ आणि हा वारा हे जे आहे या जगातलं एक भयंकर चित्र आज तुम्हाला आणि मला दिसतं. ते पापामध्ये पाडण्याकरता, ते घाबरण्याकरता, ते भयभीत करण्याकरता. आणि त्याचं भयभीत पण किती भयंकर आहे बघा ना. आता जशा प्रकारे वाचलं की त्या वाऱ्याला बघून ते स्वतः तर घाबरले, परंतु ते इतरांना देखील घाबरणाऱ्याचं चित्र झालं. आज पूर्णपणे अशी भयंकर स्थिती आज विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये देखील येत आहे की आपण स्वतः पण घाबरत आहोत आणि त्याबरोबर आपण इतरांना देखील घाबरवण्याचा प्रयत्न करत आहोत. आज देवाची इच्छा ती नाही आहे. देवाची इच्छा आहे की मी तुमच्या बरोबर आहे, आज मी तुम्हा बरोबर आहे. प्रियानो, ह्या ठिकाणी हे घाबरल्यानंतर काय झालं, त्यांनी पूर्णपणे विश्वास पूर्णपणे सोडलाच, परंतु त्या प्रभू ख्रिस्ताला दाखवलं की बाबा आम्ही आम्ही पूर्णपणे आता आहोत, आम्ही घाबरलेलो आहोत, आम्ही तुझ्यासारखे बनू शकत नाही, आम्ही तुझ्यासारखं होऊ शकत नाही. आज ह्या चुकलेल्यापणामुळे किंवा ह्या वाईटपणामुळे प्रभू ख्रिस्ताने काय केलेलं आहे, प्रभू ख्रिस्त उठला आणि काय केलं, त्या ठिकाणी त्या वादळाला पूर्णपणे त्याने धमकावलं, त्या वादळाला पूर्णपणे शांत केलं. आणि ज्यावेळेस शांत केलं त्यावेळेस येशू ख्रिस्ताने त्यांच्याकडे पाहिलं, त्यावेळेस त्या येशू ख्रिस्ताला पाहून, त्याचं ते रूप पाहून ते पूर्णपणे घाबरून गेले. आज प्रियानो, आज प्रभूची इच्छा अशी नाही आहे
की प्रभूने तुमच्या आणि माझ्यावर क्रोधाने पाहावं. आज प्रभूची इच्छा तुमच्या आणि माझ्या संदर्भात अशी नाहीये की त्या क्रोध दृष्टीने तुम्हाला आणि मला तिने वागवावं. आज प्रभूची इच्छा ही आहे की प्रियांनो, तुमच्यावर माझ्या प्रेम करावं. कारण की का माहितीये का, या ठिकाणी त्या प्रभूने एक शब्द बोलला आणि इतकं भयंकर ते वादळ किंवा तो वारा पूर्णपणे थांबून गेला. काय तो आवाज असेल, काय ती गर्जना असेल, त्या गर्जनेसमोर पूर्णपणे ते वादळाचा आवाज पूर्णपणे शांत झाला. ती हवा पूर्णपणे शांत झाली. किती सामर्थ्याने भरला असेल. आणि तो चेहरा तो पुन्हा शिष्याकडे केला. म्हणजे विचार करा, ते सामर्थ्य आहे. परंतु एक मोठी कृपा आहे, एक महान कृपा आहे. ती म्हणजे अशी की त्या बोटीमधली जे व्यक्ती आहेत त्यांचा नाश झाला नाही, किंवा ते उडून नाही गेले त्या हवेच्या आवाजाने, किंवा त्या प्रभूच्या सामर्थ्याच्या आवाजाने, किंवा त्याच्या त्या रागवलेल्या चेहऱ्याला पाहून पूर्णपणे ते उडून गेले नाही, किंवा ते भस्म झाले नाही. ही देवाची कृपा आहे. आज प्रभू तुमच्यावर माझ्यावर देखील अशाच प्रकारे कृपा करत आहे. आज तुमच्यावर माझ्या देखील देव अशा प्रकारे करुणा करत आहे. आज त्याची फक्त एकच इच्छा आहे की तुम्ही आणि मी चालावं. आज विश्वासणाऱ्या या नात्याने तुम्ही आणि मी त्या प्रभू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे. आज ते विश्वासणाऱ्या नात्याने ज्या विश्वासी मंडळीमध्ये आपण आहोत, त्याच्या सहभागितेमध्ये आपण आहोत. त्या प्रभूची इच्छा आपल्याविषयी अशी आहे की आपण पूर्णपणे त्याच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करणं, त्यासारखं होण्याचा प्रयत्न करणं. आणि तो प्रभू आज तुम्हाला आणि मला क्षमा करून तो तुम्हाला आणि मला त्यासारखं बनवण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. तर या तयार होण्याकरता किंवा अशा प्रकारे बनण्याकरता आज काय गरज आहे? आज गरज ही आहे की त्या महान प्रभूचं प्रेम, त्या महान प्रभूची कृपा आज तुम्ही आणि मी समजणं, त्याची ओळख तुम्ही आणि मी करणं, त्याच्या ओळखीमध्ये तुम्ही आणि मी वाढणं. आणि जशा प्रकारे प्रभूने त्या सामर्थ्याने त्या वादळाला शांत केलं, आज तशा प्रकारे जगातल्या अनेक अनेक मनुष्यांच्या जीवनामध्ये जे चिंतांचं, जे अनेक प्रकारच्या प्रश्नांचं, जे अनेक प्रकारच्या गोष्टींचं वादळ आहे, त्या वादळाला आज देवाचं वचन सांगून, देवाच्या प्रार्थना करून, प्रभू ख्रिस्ताचं प्रेम कळून आज ते शांत करणं. प्रियानो, हे फार कठीण आहे. जगातल्या सर्व गोष्टी करण्याला सोपं आहे, परंतु एखाद्याच्या मनामध्ये असलेली बेचैनी किंवा एखाद्या मनामध्ये असलेली चिंता त्या घालवणं किंवा त्याच्यासाठी प्रार्थना करणं, त्याला वचनातून प्रोत्साहित करणं हे फार कठीण आहे. कारण की हे देवाने दिलेलं मोठं काम आहे. आज प्रभू तुमच्या आणि माझ्या संदर्भात ही देखील इच्छा बाळगत आहे. आज तुम्ही आणि मी देखील अशा प्रकारे वादळाला शांत करणारे बनणं फार गरजेचं आहे. पण कधी, ज्या वेळेस त्या प्रभूला तुम्ही आणि मी ओळखू, त्या प्रभूला तुम्ही आणि मी जाणू. प्रियानो, या परमेश्वराने हे सुरुवातीपासून आपली ओळख दाखवण्याचा प्रयत्न केला. अनेक वेळा मनुष्याने त्याला त्या ओळखीमध्ये ओळखलं नाही, किंवा त्याच्यामध्ये अजून जाणण्याचा प्रयत्न केला नाही. परंतु हा देव तिथंच थांबला नाही, किंवा हा प्रवेश तिथं थांबला नाही. देवानी ही ओळख अशा प्रकारे करून ठेवलेली आहे की आज तुम्ही आणि मी त्याची ओळख ती रोज आणि रोज आठवू शकतो. त्याच्या ओळखीमध्ये रोज आणि रोज आम्ही वाढू शकतो. आणि ती ओळख कशी केली, दोन दोन वचनं मी वाचून दाखवेन. त्या वचनाद्वारे आपल्याला कळणार आहे की ती किती भयंकर रीतीने ओळख आज तुम्हाला आणि मला त्यांनी कळवून ठेवलेली आहे. आज त्या ओळखीला आपण कधीही विसरलो तरी पुन्हा त्याला आलो तरी ती उत्तम रीतीने कळणारी ओळख आज झालेली आहे. ती ओळख कशी आहे तर आपण पाहूया, एक वचन वाचूया. मार्कुर शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि त्याचं 39 वचन. मार्कुर शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 39 वचन. त्यामध्ये असलेलं आहे, मग त्याने अशा प्रकारे प्राण सोडले, हे त्याच्या समोर जवळ उभे असलेले शांतपतीने पाहून म्हटले, खरोखर हा माणूस देवाचा पुत्र आहे. प्रियांनो, कोणाला ओळख कळाली? जो शत्रू आहे, जो मारायला बसलेला आहे, जो त्याला ऑलरेडी त्याने मारलेला आहे, तो क्रुसावर त्याने टांगलेला आहे, असा अधिकारी असणारा त्या ठिकाणी त्याला पाहून काय बोलत आहे? खरोखर हा देवाचा पुत्र आहे. जरी शत्रू असेल, जरी आज देवाच्या विरुद्ध कोणी काय वागलेलं असेल, देवाच्या विरुद्ध काहीतरी काम केलेलं असेल, आज प्रियांनो प्रभू त्याला बघायला सांगत आहे. आज तुम्ही आणि मी जर त्याला प्रभूने पाहिलं तर प्रियानो, आज देखील तो तुम्हाला आणि मला कळणार आहे. काय त्याची ओळख आहे? तो देवाचा पुत्र आहे. होय प्रियानो, किती ही मोठी ओळख आज प्रभू कळवत आहे. कधी त्या वधस्तंभाला पाहिल्यानंतर, त्या वधस्तंभाच्या जखमा समजल्यानंतर, त्या वधस्तंभाच्या बारकाईने त्याचं ओरडणं जाणल्यानंतर, आज प्रियानो
आपल्यापैकी जर कोणी असा असेल की जो प्रभू येशू ख्रिस्ताला समजण्याचा प्रयत्न करत असेल, प्रभू येशू ख्रिस्ताला जाणण्याचा प्रयत्न करत असेल, आज त्या वधस्तंभाला पहा, आज त्या वधस्तंभाला समजण्याचा प्रयत्न करा. बघा, तो उत्तम रीतीने तुम्हाला आणि मला कळणारा देव या ठिकाणी समजतो. तो काय समजतो? तो देवाचा पुत्र समजतो. किती हे अद्भुत आहे ना, किती हे महान आहे ना, की इतकी उत्तम ओळख तुम्हाला आणि मला कळवत आहे. प्रियानो, आणखी एक ओळख आपल्याला तो कळवत आहे, ते आपण वाचूया. योहानकुर शुभवर्तमान याचा 20वा अध्याय आणि त्याचं 28 वचन. योहानकुर शुभवर्तमान याचा 20वा अध्याय आणि 28 वचन. मी 27 वचनापासून वाचतो म्हणजे आपल्याला कळेल. नंतर त्याने थोमाला म्हटले, तू आपले बोट इकडे वर कर व माझे हात पहा, व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल, आणि विश्वासी असू नको तर विश्वास ठेवणारा आहेस. थोमाने त्याला म्हटले, माझा प्रभू, माझ्या देवा. प्रियानो, ह्या ठिकाणी देखील ही स्थिती आपण माहिती आहे. थोमा अविश्वासाने बोलत आहे, परंतु ज्या वेळेस थोमाने पाहिलं, त्यावेळेस त्याच्या मुखातून निघाला शब्द बघा किती अद्भुत आहे. माझा प्रभू, माझ्या देवा. किती हे अद्भुत आहे. आज देवाची ओळख किती उत्तम रीतीने कळत आहे. तो मरणातून तिसऱ्या दिवशी उठलेला आहे, तो स्वर्गामध्ये विराजमान आहे. परंतु त्या देवाने आज तुम्हाला आणि मला ओळख करण्याकरता ही ती भयंकर अशी ती वेदना त्यांनी घेतलेला आहे. तो उठलेला आहे, जिवंत आहे, परंतु त्या त्या हातामध्ये जे खिळे होते ते वन अजून सुद्धा आहेत. ते पायातले वन सुद्धा अजून आहेत. प्रियांनो, किती हे अद्भुत रीतीचं ओळख आज त्या प्रभूने तुम्हाला आणि मला दिलेली आहे. आज खरोखर त्या महान प्रभूच्या ओळखीमध्ये आज तुम्ही आणि मी वाढावं. आज देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी देखील अशा प्रकारे बोलावं. असं नाही अशा प्रकारे ह्या शिष्यानी म्हटलं, हा आहे तरी कोण, ओळखीला विसरणारे झाले. परंतु प्रियांनो, आज प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा एक वार नव्याने तुम्हाला आणि मला आज कळवत आहे. मला तुम्ही पहा. कधी पहा? कसं पाहू शकतो आपण त्याला? कसं त्या ओळखीमध्ये वाढू शकतो आपण त्याला? त्या वधस्तंभाला पाहून, त्या क्रूसाला पाहून, त्या वेदनाला समजून, आणि त्या पुन्हा उठलेल्या त्या थोमाच्या शब्दाला पाहून. आज प्रियांनो, आज तुम्ही आणि मी त्या प्रभूला पाहण्याचा प्रयत्न करूया. आणि ज्या वेळेस आपण या उद्या आपण ज्यावेळेस त्याच्या आराधनेमध्ये जाणार आहोत, त्यावेळेस प्रियानो, त्या आराधना करण्याकरता, त्या आराधनेमध्ये आपण कधीही शांत न बसता आज ही ओळख जी प्रभूने तुम्हाला आणि मला दिलेली आहे, त्या ओळखीला आपण अजून चांगल्या प्रकारे समजून त्यासमोर ती व्यक्त करूया. देवबाप करो, या महान गोष्टी समजण्याकरता आणि त्याच्या ओळखीमध्ये वाढण्याकरता, त्याच्या त्या सामर्थ्याला ओळखण्याकरता तुम्हाला आणि मला प्रभू येशू सहाय्य करो. धन्य येशू नाम.